सर मित्रांनो, आज बघा, आज जी परिस्थिती चालू आहे सध्या की खूप टेम्परेचर वाढलं असताना आज जर आपण बघायला गेलं तर 40, 41, 42 असं टेम्परेचर आहे. सोलापूर भागामध्ये आपण जर गेलं तर अजून टेम्परेचर वाढतंय. तर बघा, याच्यामध्ये पिकाचं खूप नुकसान आहे, शेतकऱ्याचं खूप नुकसान आहे. कारण की आज बघायला जर गेलं तर डाळिंब आहे, पेरू आहे. आता डाळिंबामध्ये सनबर्निंगचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे आणि पेरूमध्ये जर बघितलं तर फॉर्ममध्ये असताना बॉईल होण्याचे खूप चान्सेस आहे. कारण की क्रॉप कव्हर टाकला आहे, पण हिटच एवढी भयानक आहे की ज्यांना पाण्याची कमतरता आहे, पाण्याची कमतरता असल्यामुळे काय होतंय की हिट बसते जास्त, त्याच्यामुळे माल बॉईल होतोय, पिवळा पडतोय. मग खूप अडचणींना सामोरं जायला लागतंय. आज बाजारभाव तर आहे ठीक, आज पेरूला पण रेट चांगला आहे, डाळिंबाला पण रेट चांगला आहे. पण आज निसर्ग आज एवढा कोपतोय, बघितला असता की खूप प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होतंय. आणि ठीक आहे, आज सगळे बोलतायत शेतकरी शेतकरी शेतकरी, पण ठीक आहे, आज शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय कोणीच नाही, आज सरकार पण घेत नाही. आज निसर्ग आहे ठीक आहे, आज निसर्गाचं कोपतोय का, कारण की ठीक आहे, काय आपल्या चुका आहेत. कारण निसर्गाच्या आगेत जाऊन काय माणसानं पण, जे मानव आहे त्यांनी पण निसर्गाच्या आगेन जाऊन काय गोष्टी केलेल्या आहेत, ठीक आहे ना. त्याच्यामुळं मग निसर्ग तर कोपणारच. झाडं तोडताय, परत नंतर केमिकलचा अतिवापर आहे, ठीक आहे, ह्या पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय, प्रदूषण खूप वाढलंय. मग ह्या गोष्टीमुळे मग निसर्ग कुठेतरी रिफ्लेक्ट करत असतो. कारण की जे आपण देणार, ज्या गोष्टी हे करणार, त्याच गोष्टी निसर्ग आपल्याला हे करत असतो मित्रांनो. त्याच्यामुळं आपण पण थोडं निसर्ग जपला पाहिजे असं मला वाटतं. आता इथं जी झाड आहेत, आता भाई तुम्हाला कडनी साईडची झाडं दिसतात, आता इथं एवढं गार लागतं तुम्हाला सांगतो, एकदम हिट मापात आहे. पण ज्या ठिकाणी झाडं झुडपं काढलेली त्या ठिकाणी खूप हिट बसते. आणि ठीक आहे, आज शेती करत असताना मी शेतकऱ्यांना घेऊन म्हणते की तुम्ही फक्त रासायनिक भागावर अवलंबून न राहता तुम्ही जैविक सेंद्रिय रासायनिक ह्या तिन्हीची जोड पण घ्यावी. का, कारण की आता काय व्हायला लागलंय की ज्या तिन्हींची जोड घेऊन एकात्मिक मूलद्रव्याचं व्यवस्थापन जर केलं तरच आज चांगलं उत्पन्न आपल्याला निघतंय. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. धन्यवाद.